नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2025-26च्या वर्ल्ड फूड सिटीच्या रँकिंगमध्ये जागतिक अन्न शहरांच्या क्रमवारीमध्ये मुंबई शहराने कोणते स्थान मिळवलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, मुंबईने या ठिकाणी 5वा क्रमांक मिळवलेला आहे. मग पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर इटली नावाचा जो काही देश आहे, इटली देशातील नेपल्स या शहराने या ठिकाणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. तर आपल्या मुंबईने 5वा क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे जागतिक अन्न शहर क्रमवारीच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, आता पुढे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. आज या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना एक या ठिकाणी प्रेमळ विनंती करतो. आज 21 जानेवारी 2026 आहे. वडिलांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे. माझे वडील दररोज माझा न चुकता व्हिडिओ पाहत असतात, बरोबर. ते सुद्धा एक या ठिकाणी शिक्षक आहेत आणि त्यांना सुद्धा तुम्ही जेव्हा विश करताल तेव्हा त्यांना सुद्धा पाहून खूप या ठिकाणी आनंद होईल. तेव्हा माझी सर्वांना एक प्रेमळ विनंती आहे, तुमची इच्छा असेल तर माझ्या वडिलांना तुम्ही हॅपी बर्थडे म्हणून या ठिकाणी विश करू शकता. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक 2024 मध्ये कोणते राज्य आघाडीवरती आलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. पहा, नीती आयोगाने हा या ठिकाणी निर्देशांक प्रसारित केला आहे, परंतु याच्यामध्ये 2 कॅटेगरीमध्ये या ठिकाणी हा निर्देशांक देण्यात आला आहे. मोठ्या राज्यांमध्ये आणि लहान राज्यांच्या बाबतीमध्ये. मोठ्या राज्यांमध्ये 1 नंबरला आहे महाराष्ट्र, 2 नंबरला तमिळनाडू, 3 नंबरला गुजरात, 4 नंबरला उत्तर प्रदेश, 5 नंबरला आंध्र प्रदेश. आणि लहान राज्य किंवा ईशान्येकडील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये 1 नंबरला उत्तराखंड, 2 नंबरला जम्मू काश्मीर, 3 नंबरला नागालँड, 4 नंबरला दादरा आणि नगर हवेली, तर या ठिकाणी 5 नंबरला गोवा. ठीक आहे, नीती आयोगाचा हा काय होता? निर्यात तयारी निर्देशांक, म्हणजेच काय? एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स, बरोबर. याच्यामध्ये या ठिकाणी ही रँकिंग आलेली आहे वेगवेगळ्या राज्यांची. सोपी गोष्ट आहे. मोठ्या राज्यांमध्ये 1 नंबरला महाराष्ट्र, तर छोट्या राज्यांमध्ये 1 नंबरला उत्तराखंड. या ठिकाणी निर्देशांक प्रसारित केलाय नीती आयोगाने. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015. वर्तमानमधील अध्यक्ष पंतप्रधान, उपाध्यक्ष सुमन के बेरी, CEO BVR सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य म्हणून राजीव गौबा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. नेल्लोर नावाचे एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजूर केलेल्या ग्रीनफील्ड विमानतळाचं नाव काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दगदार्थी विमानतळ. काय नाव आहे? दगदार्थी विमानतळ असं त्या विमानतळाचं नाव आहे. आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळाने प्रादेशिक हवाई संपर्क आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी या दगदार्थी ग्रीनफील्ड विमानतळाला या ठिकाणी नुकतेच मान्यता दिलेली आहे. कोठे आहे? आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. आंध्र प्रदेश. स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू, राज्यपाल S अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण: सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. अलीकडेच आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी, ज्याला आपण बोलतो इरेना, IRENA, इराणाची 16व्या क्रमांकाची जी काही असेंब्ली बैठक होती ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर पर्याय क्रमांक बी, अबुधाबी या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, इरेना इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी, आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था, याची 16वी असेंब्ली बैठक अबुधाबी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ही जी काय संस्था आहे आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था, याची स्थापना 26 जानेवारी 2009 ला झाली. मुख्यालय आहे मसदार शहर UAE या ठिकाणी आणि वर्तमानमधील महासंचालक आहेत फ्रान्सिस्को ला कॅमेरा असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या बैठकीबद्दल, एखाद्या असेंब्लीबद्दल. तर झालेले जे काही असेंब्लीज असतात, झालेले जे काही परिषदा असतात त्याच्यावरती चर्चा करूया. पहिला आसियान भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला. क्वाड 2025 ची बैठक भारतामध्ये झाली. ग्रीन हायड्रोजन समिट आंध्र प्रदेशमध्ये.
AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये भारतामध्ये होत आहे. 25वा शांघाय शिखर परिषद चीनमध्ये, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये, पारंपरिक औषधांवरील दुसरी WHO ची जागतिक शिखर परिषद दिल्लीमध्ये, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये आणि AI इम्पॅक्ट समिट 2025 आयोजित करण्यात आलं होतं उत्तराखंडमध्ये. ठीक आहे, हे जे काही सर्व समिट आहेत आपण ऑलरेडी वर्षभराची जी काही PDF आहे जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत 2025 ची याच्यामध्ये या ठिकाणी या ऑलरेडी समिट्स या ठिकाणी समावेश करून देण्यात आलेले आहेत. ही जी काही PDF आहे या PDF ची किंमत 99 रुपये आहे. तुम्हाला फोन पे गुगल पे ओपन करायचा आहे, हा QR कोड स्कॅन करायचा आहे, 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730 58 या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स काढू शकता. येणाऱ्या अपकमिंग तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, आपलं YouTube चॅनल आणि इयरबुक याच्यातील बरेच प्रश्न तुम्हाला डायरेक्टली एक्झाम मध्ये बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, इयरबुक घ्यायची किंवा YouTubeचा जो काही कंटेंट आहे तो वारंवार पाहायचा आहे. मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे खरंच बिलकुल महत्त्वाचं नाहीये. तुम्ही केलेल्या अभ्यासावरती परत जेवढ्या वेळेस मी परत म्हटलं आहे तेवढ्या वेळेस रिव्हिजन मारणं महत्त्वाचं आहे. लिहून घ्या. 4था नंबरचा प्रश्न, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जागतिक स्तरावरती 5व्या क्रमांकावरती आहे आणि मध्य पूर्वेतील सर्वात मजबूत पासपोर्ट बनला आहे? पहा, लोक काय करतील, विद्यार्थी काय करतील, लगेच सिंगापूरला क्लिक करतील. हे बिलकुल चुकीचं आहे. प्रश्न फिरून विचारण्यात आला आहे. तुम्हाला असं विचारलंय का कोणत्या देशाचा पासपोर्ट जागतिक स्तरावरती अव्वल आहे? नाही. तुम्हाला काय विचारलंय, कोणत्या देशाचा पासपोर्ट जागतिक स्तरावर 5व्या क्रमांकावरती आहे? तेव्हा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, UAE. ठीक आहे, कितवी रँकिंग आहे? 5वी रँकिंग आहे. मध्य पूर्वेतील सर्वात मजबूत पासपोर्ट आहे. विजा मुक्त स्कोअर किती आहे? 184 गंतव्य स्थानी जाऊ शकतो UAE मधील. ठीक आहे, मग याच हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार 1 नंबरला कोण आहे? तर सिंगापूर आणि आपला प्यारा भारत देश 80 क्रमांकावरती आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. अपार ID जनरेशनच्या बाबतीमध्ये कोणत्या राज्याने मोठ्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकेल की हे APAAR अपार याचा फुल फॉर्म काय? लिहून घ्या. ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री सिस्टम. बरोबर, मराठीमध्ये म्हणता येईल स्वयंचलित कायमस्वरूपी शैक्षणिक खाते नोंदणी. ठीक आहे, अपार ID विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी सुरक्षित डिजिटल शैक्षणिक ओळख प्रदान करतात, ज्यामध्ये यश प्रमाणपत्रे म्हणजेच सक्सेसचे सर्टिफिकेट्स आणि क्रेडिट्स या ठिकाणी साचून ठेवले जाऊ शकतात. तर अपार ID जनरेशनच्या बाबतीमध्ये छत्तीसगड राज्याने मोठ्या राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. छत्तीसगड स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली, मुख्यमंत्री विष्णुदेव साई, राज्यपाल रामेन डेका, राजधानी नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती आणि कांजर घाटी आणि 3 महत्त्वाचे धरण गँगरेल, मुरमसिल्ली आणि कुटाघाट. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेशाने रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट सुपरसाइट सुरू केलेली आहे अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह? पर्याय क्रमांक C, नवी दिल्ली. याच्या मागचा उद्देश काय? तर प्रदूषणाच्या स्रोतांचे तपशीलवार विश्लेषण करणे आणि पुढील 3 दिवसाचा अंदाज घेणे या उद्देशाने या ठिकाणी रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट सुपरसाइट इनिशिएटिव्ह सुरू केला आहे नवी दिल्लीने. कशासाठी? प्रदूषणाचा सामना करण्यासाठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. माहिती अधिकार RTI राईट टू इन्फॉर्मेशन कायद्याअंतर्गत कोणत्या संस्थेला गोपनीयतेचा अधिकार आहे असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे? तर पर्याय क्रमांक B, PM केअर्स फंडला या ठिकाणी गोपनीयतेचा या ठिकाणी अधिकार आहे, त्यांना राईट्स आहे अशा प्रकारचा डिसिजन निर्णय दिल्ली हायकोर्टने या ठिकाणी दिलेला आहे. PM केअर्स फंड फुल फॉर्म काय? प्राईम मिनिस्टर्स सिटीजन असिस्टंट अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स फंड. PM केअर्स फंड पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत निधी. ठीक आहे, याची स्थापना करण्यात आली होती कोरोना काळामध्ये 27 मार्च 2020 ला आणि याचे चेअरमॅन पदी कोणाकोणाला नियुक्त करण्यात आलं होतं? KT थॉमस, कारिया मुंडा आणि आपले रतनजी टाटाजी. ठीक आहे,
बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 83 क्रमांकाचा जो काही नुकताच गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026-16 झाला, चित्रपट 16, त्याच्यामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळालेले आहेत? अशा प्रकारचे प्रश्न वारंवार आणि 100% एक्झामला विचारले जातात. वन बॅटल आफ्टर अनदर नावाचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटाला या ठिकाणी सर्वाधिक पुरस्कार मिळालेले आहेत. डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. तुम्ही म्हणताल की सर हे व्याघ्र प्रकल्प तर मला नवीन दिसत आहे. नवीन नाही, जुनच आहे. याचं अगोदरचं नाव होतं रतापानी व्याघ्र प्रकल्प. बरोबर, जे काही रतापानी टायगर रिझर्व्ह आहे कुठे आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये, आणि त्याचंच या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प म्हणून. हे जे काही व्यक्ती आहेत यांच्या सन्मानार्थ हे नाव या ठिकाणी देण्यात आलं आहे, ज्यांनी भीमबेटका लेण्यांचा या ठिकाणी शोध लावला होता. ही देखील गोष्ट मला जाता जाता लक्षात ठेवायची आहे. मध्य प्रदेश, ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल, राजधानी आहे भोपाळ. 8 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान, बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्वाचे धरण, गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. त्रिपुरा राज्य, मणिपूर राज्य आणि मेघालय राज्य या तिन्ही राज्यांचा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी 21 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय या राज्यांचा या ठिकाणी स्थापना दिवस आहे. हे तिन्ही राज्यांचा स्थापना दिवस 21 जानेवारी रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी 1972 मध्ये ईशान्य प्रदेश पुनर्रचना कायदा 1971 नुसार त्यांना पूर्ण राज्याचा या ठिकाणी दर्जा देण्यात आला होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. अनुप कुमार साहा यांची कोणत्या बँकेच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, कोटक महिंद्रा बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर, ठीक आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. भारताने कोणत्या देशासोबत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज नावाचा जो काही उपक्रम आहे, इनिशिएटिव्ह आहे, तो सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, USA, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष जेक सुलिवन यांच्यासोबत क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज वरील अमेरिका भारत उपक्रम या ठिकाणी नुकताच सुरू केलेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मेघालय की मणिपूर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या ठिकाणी ही जी काही इयर बुक आहे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा QR कोड आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी QR कोडला स्कॅन करायचा आहे. डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट करायचं नाही. हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा. 96-730-58-600. बरोबर, एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे.